नमस्कार। मालेगाव तालुक्यामध्ये यज्ञाबाळासोबत काय झालं हे तर सर्वांनाच माहीत आहे। तर आपल्या यज्ञाबाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नकोय, अशी काहीतरी योजना आणा। लाडकी बहीण काहीतरी करणाऱ्यांना तुम्ही काहीतरी कडक शिक्षा द्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं करणाऱ्यांना चौरंगी ही शिक्षा होती, हे लक्षात आणा जरा। आणि अशी काहीतरी शिक्षा द्या त्या नराधमाला, तरच पुढे चालून असं करण्याआधी 100 वेळा एखादा माणूस विचार करेल। आणि असं कोणाच्या डोक्यात करायचं असेल तरी तो करणार नाही। प्लीज काहीतरी याला कडक शिक्षा द्या कुठली तरी। महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला वाटतं की याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे, याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। काय शिक्षा झाली पाहिजे हे तर त्यांच्या तोंडाने सांगत आहेत, पण तुम्हाला जर ती शिक्षा देणं होत नसेल तर तुम्ही काहीतरी त्यांना, त्या नराधमाला काहीतरी कडक शिक्षा द्या। माननीय श्री मनोजदादा जरांगे पीडितेच्या घरी गेले होते। त्यांनी पीडितेच्या कुटुंबियाला शब्द दिलाय की 10 दिवसामध्ये जर त्याला काही शिक्षा दिली नाही, त्या नराधमाला काही शिक्षा झाली नाही, काही त्यांनी हे केलं नाही, तर आपण आंदोलन करायचं आहे। त्या आंदोलनात आपण सर्वांनी मनोजदादा जरांगेंना साथ द्यायची आहे आणि आपल्या यज्ञाबाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे। जय शिवराय सर्वांना।